देवेंद्र फडणवीस साहेब हे विकासाचं राजकारण करण्याच्या मनस्थितीत आहे. प्रत्येकाला बरोबर घेऊन आपण राजकारण केलं पाहिजे हा त्यांचा मनोदय आहे आणि त्यासाठी कोणीही असलं तर त्याच्याशी चर्चा साधण्याचा किंवा संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून आज राजसाहेबांशी जी चर्चा झालेली की त्या कारणास्तव झाली की तुमचा काही ॲक्शन प्लॅन असेल, तुम्हाला या महाराष्ट्राच्या हितासाठी काही करायची जर तुमच्या कल्पना असतील त्या संदर्भात मला वाटतं त्या चर्चा झाल्या असं. हे बघा, राजकारणामध्ये आजच्या घडीला राजसाहेबांकडे ना आमदार आहे ना खासदार आहे, परंतु तरी त्यांची भेट घेणं हे एक वेगळी भावना त्यांच्यामध्ये दिसून आलेली आहे. म्हणून ते आल्याने आमच्या राजकारणावर काही परिणाम होईल असं समजण्याचं काहीही कारण नाही. शिंदे साहेबांचे त्यांचे संबंध चांगले, राजसाहेबांची सर्वच लोकांशी राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळं हा भेट मला वाटतं बहुतेक झाली असेल. अमित ठाकरेला जे राजक आहे त्यातून आमदारकी मिळेल अशी देखील चर्चा आहे. त्या संदर्भामध्ये निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील. हा एकट्याचा निर्णय नसेल, तर या तिघांचा मिळून सामूहिक निर्णय असेल आणि अशी काही चर्चा झाल्याची मला तरी माहिती नाही. असं आहे की निवडणुकीपूर्वी आघाडी किंवा युती जी आहे ती झाली नाही आणि एकनाथ शिंदे तुमचं त्याला जे कारण होतं ते त्यांच्या मुलाच्या विरोधातली आपली उमेदवारी असंही बोललं जात होतं ना. आता पुन्हा ते एकत्र येत आहेत. राजकारणामध्ये चालतं ना, आमचे काही वैयक्तिक भांडणं थोडी आहेत. म्हणून आज जर त्यांची भेट होत असेल किंवा एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी मागे बोललेले आहेत, म्हणून त्या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि याचा अर्थ लावण्याचा काही आवश्यकता नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.